स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निवडून आलेल्यांना जात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची मुदतवाढ. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 6 मोठे निर्णय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. आणि त्यासोबतच नागपूर येथील महत्त्वाकांक्षी वैद्यकीय प्रकल्पापासून ते ग्रामीण भागातील पाणी टंचाई निवारणासाठीच्या नवीन धोरणांपर्यंत अनेक मोठे निर्णय आज घेण्यात आले. राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीत राज्याच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणाऱ्या विविध विभागांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. आजचे निर्णय हे प्रामुख्यानं ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास, आरोग्य सुविधेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश आणि डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढवणे यावर केंद्रित आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आलेला आहे. अशा उमेदवारांना त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे. यासाठी मुंबई महापालिका अधिनियम, महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम आणि नगर परिषदा अधिनियमात आवश्यक सुधारणांना मंजुरी देण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.